हाच भोगी. तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना भोगीच्या व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता संक्रांतीपासून कणकण दिवस वाढतो आणि सूर्यसुद्धा कणकण असा वाढत जातो. तसंच तुमच्या सर्वांच्या आयुष्यात आरोग्यम धनसंपदा, आयुष्यवान भव आरोग्यम धनसंपदा हा तुम्हाला आशीर्वाद नक्कीच देवाकडून लाभो हीच मी देवाकडे प्रार्थना करेन. कारण की तिळतिळ तुमचं आयुष्यसुद्धा याने वाढणार असतं. आणि आपण भोगी का बरं करतो, भोगीचं महत्त्व काय? आत्ताच्या काळामध्ये काय झाले, आपले सण सगळे लोप पावत चाललेत आणि आपल्या मुलांना आपण हे सांगूच शकत नाहीत की ही भोगी आहे, याला दिवाळी म्हणतात, याला दसरा म्हणतात. कारण या मोबाईलच्या आणि इंटरनेटच्या युगामध्ये त्यांना सण म्हणजे काय त्याची व्हॅल्यू काहीच नाही आहे. तर पहिल्या काळामध्ये म्हणजे आपण बारीक असताना आपल्याला जर एखादा सण आला तर एवढा आनंद व्हायचा, तो सण म्हणजे आपल्यासाठी एका यात्रेपेक्षाही कमी नव्हता. कारण त्यावेळेस सणाला एवढं व्हॅल्यूच होतं. कारण की भोगीच्या दिवशी 12 मिक्स भाजीचे आपण एक भाजी बनवतो. ती भाजी फक्त वर्षातनं एकदाच होती का नाही. आणि त्या भाजीची टेस्ट आणि त्या भाजीची चव फक्त त्या दिवशी, तीच चव कधीच वर्षात परत येत नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजे त्या भाजीची चव पुन्हा येणे नाही. वर्षातून एकदाच आपण कशीही बनवा पण त्या भाजीची टेस्ट कोणत्याही भाजीला येणार नाही. तसंच आपल्या आयुष्यात सर्व नाती व सर्व माणसे जर मिळून मिसळून राहिली ना, नक्कीच नात्याला गोडवा निर्माण होणार आहे. आणि बाहेरच्यांचं अजिबात नात्यामध्ये काहीच काम नाही आहे. त्यांनी इकडून तिकडून बोटं घालून आपल्या नात्याचा दुरावा निर्माण करणे हे त्यांचं काम असतं. म्हणून त्यांचं कधी ऐकायचं नाही. सर्व माणसे सर्व नाती मिळून मिसळून राहा. कारण की भाज्या कोणी एवढं शिकण्यासारखं आहे ना की ह्या भाज्या वर्षातनं एकदाच भेटतात. काय रोज रोज भेटत नाहीत, महिन्याला भेटत नाहीत, वर्षातनं एकदा त्यांची फिक्स तारीख 13 जानेवारीलाच भेटणार. भेटल्या तर अशा भेटतात की त्यांच्या नात्याला रंगत येऊन जाते आणि भाजी पण टेस्टिंग होते. आणि आपले माणसे रोज भेटूनसुद्धा, महिन्याला भेटूनसुद्धा नात्यात दुरावा निर्माण होतो. म्हणून ह्या भोगीच्या दिवशी सर्वांनी असा दृढ निश्चय करा की या भाजी करून जसं आपण पोटामध्ये घालतो ना, तिला खातो ना, त्या पद्धतीने त्याच्याकडून भरपूर शिका. बरोबर आहे की नाही. जर हे तुम्ही शिकले ना तर तुमचं नातं कधीही दुरावणार नाही. आणि आपल्याकडून जर एखाद्या व्यक्तीला जिव्हाळा भेटत असेल तर आपण त्याला आनंद हा दिलाच पाहिजे. कारण की आपल्या असण्यानं जर त्याला आनंद होत असेल ना, तो आनंद नक्की देण्याचा प्रयत्न करा. कारण समोरची व्यक्तीला काही नसतं, फक्त त्याच्या येण्याने जर तो आनंद होत असेल ना, तो आनंद त्याला नक्कीच द्या. कारण तो आनंद त्याच्याकडून हिरवून घेऊ नका. कारण नात्यामध्ये हीच तर खरी मज्जा असते. कारण की जास्त गोडवा आला तर मधाला सुद्धा मुंग्या लागतात. मग थोडं का वाढणार तिखटपणा हा भाजीमध्ये जसा असतो ना तसा नात्यामध्ये पण पाहिजे, पण लिमिटमध्ये जर दोन्ही तिखटपणा आणि गोडवा असेल ना तर आपल्या नात्यात कधी दुरावा निर्माण होणार नाही. आणि आपल्यामुळे जर एखादा माणूस खुश राहत असेल, आपल्या जाण्याने जर तो व्यक्ती खुश राहत असेल तर ते नातं निभवायला तुम्हाला काय हरकत आहे. बरोबर आहे की नाही. आजकालच्या युगामध्ये भाऊ बहीण, पती पत्नी, आई वडील म्हणजे हे नाते आता लोप पावत चालले. तर कोणा त्याची व्हॅल्यूच राहिली नाही. यांनी आमच्यासाठी काय केले आणि काय नाही. मुलंसुद्धा सहज म्हणतात तुमचं कर्तव्य होतं म्हणून तुम्ही ते केले. परंतु जेव्हा मुलगा किंवा मुलगी स्वतः आई वडील होतात ना तेव्हाच त्यांना आपल्या आईबापाची किंमत कळते. बरोबर आहे की नाही. माहेरी राहून मुलींना आपल्या आईवडिलाची किंमत कधीच कळत नाही. पण ज्या वेळेस सासरचा उंबरा ओलांडतात ना त्यावेळेस मात्र माहेर क्षणाक्षणाला आठवतं. बरोबर आहे की नाही. म्हणून कधीही नात्यात दुरावा येईल असे कधी वागू नका. नात्यात गोडवा निर्माण होईल असंच वागा.